नमस्कार, मी विधी बोत्रे। तर आज मी विषय घेऊन येत आहे आरोग्य आणि नातेसंबंधांमधले महत्व। तर आपले आरोग्य कसे असले पाहिजे, आपण आपली हेल्थ कशी असली पाहिजे। आपली हेल्थ जर चांगली असेल तर आपले रिलेशन हे चांगले राहते। म्हणजे जर आपण व्यवस्थित असतो तर आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या मुलांबरोबर किंवा फ्रेंड सर्कल बरोबर आपले हे रिलेशन हे चांगले राहते। तर मग आपण बघूया आरोग्य आणि नातेसंबंधाचे महत्व। चांगल्या आरोग्याशिवाय कोणतीही व्यक्ती उत्कृष्ट यशाचा आनंद घेऊ शकत नाही, असे नेपोलियन हिल अमेरिकेचे लेखक यांनी म्हटले आहे। आणि या पुस्तकाचे लेखक वल्लभ बोत्रे यांनी असं म्हटलं आहे, वाईट नातेसंबंध सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवू शकत नाही आणि चांगले नातेसंबंध आणि चांगल्या आरोग्याशिवाय संपत्ती मिळणे अशक्य आहे। तर स्त्रीबद्दल एखादा सांगितलेला आहे, एखाद्या स्त्रीच्या जीवनातला सर्वात मोठा महत्वाचा बदल तेव्हा आला तेव्हा तिने तिची तब्येत स्वतःहून सुधारण्याची वाट पाहणे सोडून दिले आणि त्याऐवजी ती तिच्या मुलांसाठी एक कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून पाहू लागली। ती अक्षरशः तिला मदत करू शकेल किंवा मार्गदर्शन करू शकेल असा कोणीतरी शोधू लागली। तिला तिच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी हे हवे होते। एके दिवशी तिला एका मैत्रिणीने मदत केली। नेमकी गरज असताना मैत्रीण अचानक कशी आली? तिच्या मैत्रिणीला खरोखर तिची काळजी होती आणि तिचा मागोवा घेत होती का? तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या तब्येतीवर काम करायला लावले का? तुम्हाला काय वाटते? होय, मैत्रिणीने काळजी घेतली, पण ती होती जिथे तिचे पहिले पाऊल उचलले। तिने आधी ठरवले की तिला तिची तब्येत सुधारायची आहे। तिच्या निर्णयामुळे हे घडले। निर्णय ही गोष्ट आहे जी तुम्हाला सुरुवात करते। जरी मित्र आणि मैत्रीण नेहमी आपल्याला मदत करतात, पण ते केव्हा आणि कधीपासून सुरू करायचे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते। तसेच त्यांचा सल्ला घ्यायचा की सोडायचाही हे आपल्यावर अवलंबून असते। तिने तिच्या मैत्रिणीला वर्षभरापासून ओळखत होती। त्यांच्यात तब्येतीवर गमतीशीर चर्चा झाली होती, काही गंभीर नव्हते। मात्र यावेळी आरोग्याचे महत्व लक्षात आल्याने तिने निरोगी होण्याचा निर्णय घेतला होता। तिने हे हलके न घेण्याचे ठरवले आणि त्याबद्दल गंभीर झाली। एक प्रमुख कारण म्हणजे तिची मुले होती। त्यांची काळजी घेण्यासाठी तिला शक्य तितके चांगले आरोग्य हवे होते, परंतु तिला ते स्वतःसाठी देखील करायचे होते। एके दिवशी तिने साधा व्यायाम केला। आरशासमोर उभी राहिली। तिने स्वतःकडे काळजीपूर्वक पाहिले। तिने तिच्या शरीरावरचे वरपासून खालपर्यंत निरीक्षण करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये तिचा चेहरा, पोट, मांड्या यांसारखा समावेश होता। आणि तिने स्वतःला विचारले की तिला तिच्यामध्ये काय आवडले, तिला तिच्या शरीराबद्दल काय आवडले। तुम्ही नक्की ही एक्सरसाइज करून बघा, जी मी आता सांगितली आहे की आरशासमोर उभं राहायचं आणि वरपासून ते खालपर्यंत बघायचं की आपल्याला कोणता अवयव आवडला आहे। हा व्यायाम केल्याने ती अस्वस्थ झाली, कारण तिचे उत्तर फारसे आवडले नाही। का? कारण तिचा चेहरा, तिची केसाची हेअरस्टाईल सोडली तर तिला त्यावेळी तिच्या शरीराबद्दल फारसे आवडले नाही। विचित्र आहे ना? हे निरीक्षण स्वतःसाठी करा आणि परिणाम पहा। तुमची उत्तरे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करू शकतात, परंतु तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला मदत करतील। मला इथे एक गोष्ट नमूद करायची आहे, तुम्ही फक्त त्या गोष्टीची काळजी घेता जी तुम्हाला जास्त आवडते। चला सिद्ध करूया। कल्पना करा की तुमचा मोबाईल फोन किंवा कोणतीही महागडी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या वस्तूची काळजी घेता की जणू ते तुमचे मूल आहे। तुम्ही कव्हर खरेदी करता जेणेकरून ते खाली पडल्यास अधिक नुकसान होणार नाही। अनावश्यक स्क्रॅच टाळण्यासाठी तुम्ही स्क्रीन गार्ड खरेदी करता। तुम्ही तुमचा मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवता जेणेकरून कोणीही मोबाईलचे नुकसान करू नये। त्याचप्रमाणे तिने तिच्या संपूर्ण शरीराला महत्त्व देऊ लागली। केवळ चेहरा आणि केसांची स्टाईलच नाही, ती तिच्या शरीराच्या प्रेमात पडली। तिला तिच्या शरीराचे आणि ते निरोगी ठेवण्याचे महत्त्व कळले। आपण फक्त त्या गोष्टींना महत्त्व देतो ज्यांच्यासाठी आपल्याला पैसा द्यावा लागतो आणि त्या गोष्टींना महत्त्व देत नाही ज्या देव आणि विश्वासाने मोफत दिल्या आहेत। आपण आपले शरीर, इंद्रिये आणि अवयव जे अजूनही योग्यरित्या कार्य करत आहेत त्याबद्दल आपण खूप कृतज्ञ आणि आभारी आहोत। तिचा आहार सुरू ठेवल्यानंतर 4 महिन्यात तिने तिचे वजन कमी केले।
आणि तिने सर्व 3XL कपडे XL मध्ये बदलले. आजूबाजूचे लोक तिच्याकडे लक्ष देऊ लागले आणि त्यांना तिच्यातला फरक जाणवू लागले आणि तिचे कौतुक करू लागले. तिच्या आरोग्यामुळे तिला केवळ योग्य आकारात राहण्यास आणि सुंदर दिसण्यास मदत झाली नाही, तर तिला तिच्या व्यवसायात अधिक काम करण्यास ऊर्जा मिळाली. बरेच लोक त्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती सोडून देतात आणि त्यांना वाटते की त्यांच्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि प्रत्यक्षात आणण्याची ताकद नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि मेहनत केली तर काहीही शक्य आहे. त्यामुळे कधी हार मानू नका. तर आता हा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला कसं वाटलं? नक्की तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्ह करायचंय की नाही? जसं तिने इम्प्रूव्ह केलं तसं तुम्हीही इम्प्रूव्ह करा. नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा ऊर्जा मिळते, आपले रिलेशनही छान राहतात किंवा आपल्याला काहीतरी व्यवसाय किंवा काहीही करण्यास खूप छान ऊर्जा मिळते. तर नक्की ट्राय करून बघा आणि मी जी एक्सरसाइज सांगितली ती नक्की करा आणि मला कमेंट करा. बाय बाय.